नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. येवला विधानसभा मतदारसंघातून ओबीसी नेते छगन भुजबळ हे 26,000 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा पराभव केला आहे. भुजबळ हे येवल्यातून 5व्यांदा निवडणूक लढवत होते आणि ही निवडणूक त्यांना आतापर्यंतची सर्वात अवघड अशी निवडणूक होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीतून समोर आलेले आकडे यामधूनही हे दिसून येतं की भुजबळ यांना कडवी झुंज देऊन ही निवडणूक जिंकावी लागली आहे. भुजबळ यांचा तसा येवला या मतदारसंघाशी 2004 मध्ये संबंध आला. 2004च्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकूण झालेल्या मतदानाच्या 54% मते मिळवली होती. 2009 मध्ये त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढून ती 63% झाली होती. 2014 मध्ये मोदी लाटेचा परिणाम होऊन त्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत घट होऊन ती 58 पर्यंत खाली आली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पूर्वी भुजबळ हे 2-2.5 वर्ष तुरुंगात होते. ते बाहेर आल्यानंतर मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. यामुळे 2019 मध्ये त्यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 62% मतदान मिळालं होतं. मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 54% पेक्षा कमी मतदान मिळालेलं आहे. म्हणजे 2004 मध्ये जेथून त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस त्यांना मिळालेले एकूण मतांची टक्केवारी आणि मधल्या 20 वर्षामध्ये त्यांनी मतदारसंघात मोठी मोठी कामे केली, मतदारसंघाचा विकास केला, येवला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. त्यानंतरही त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी घट झाली. ही घटच आपल्याला दर्शवते की भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक किती अवघड होती. ते अवघड असण्याचं कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे 2023 मध्ये त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या बरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन बाहेर पडले. त्यावेळेस शरद पवार यांनी सर्व फुटीरांच्या विरोधात जी काही सभा घ्यायला सुरुवात केली त्याची सुरुवातच त्यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून केली होती. 20 वर्षापूर्वी मी येवल्यातून भुजबळ यांना उमेदवारी दिली, ती माझी चूक होती, तो माझा निर्णय चुकला होता, त्यात दुरुस्ती करावी असं आवाहन त्यांनी केलं होतं. म्हणजे शरद पवार यांनी स्वतः भुजबळ यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा निश्चय केलेला होता. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व जरांगे पाटील यांनी घेतलं. जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी या प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली. ती भूमिका मांडताना त्यांची आक्रमक भाषा आणि ओबीसी आरक्षणावर त्यांचं अतिक्रमण या मुद्द्यांना भुजबळांनी विरोध केला. भुजबळांनीही जरांगेंना त्यांच्या भाषेतच उत्तर दिली. त्यामुळे भुजबळ हे मराठा समाजाचे विरोधक आहेत असं चित्र निर्माण झालं. जरांगे आणि जरांगेंचे समर्थक यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये येवला विधानसभा मतदारसंघातून भुजबळ यांचा पराभव करण्याचा निर्धार केला होता. येवला विधानसभा मतदारसंघात भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने माणिकराव शिंदे यांनाच उमेदवारी दिली. सुरुवातीला ही लढत तशी सोपी वाटत होती, कारण यापूर्वी माणिकराव शिंदे यांचा भुजबळांनी जवळपास 50,000 मतांनी पराभव केलेला होता. परंतु निवडणूक पुढे सरकत गेली तसतसं चित्र बदलत चाललं होतं. मराठा समाज कधी नव्हे तो एकवटला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भुजबळांचा पराभव करण्यासाठी एक मत जोडण्याचं काम केलं जात होतं. त्यातच येवल्यातील माजी आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांचे पुत्र कुणाल दराडे हेही भुजबळांच्या विरोधात काम करत होते. यापूर्वी माळी, धनगर, वंजारी आणि इतर मराठेतर समाज भुजबळांसोबत असायचा. याशिवाय मराठा समाजाचीही 25 ते 30% मते भुजबळांना मिळत होती. त्यामुळे भुजबळ मोठ्या फरकाने विजयी होत होते.
परंतु यावेळेस मराठा समाजाची मते मिळणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. याशिवाय वंजारी समाजाचे नरेंद्र दाराडे हे विरोधात असल्यामुळे वंजारी समाजाची मते पर्यायाने ओबीसींच्या मतांमध्ये फूट पडल्यास भुजबळ यांचं मताधिक्य घटू शकतं किंवा त्यांचा पराभवही होऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र भुजबळ यांच्या बाजूनं विजय दिसत होता. याचं कारण म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी येवल्याचा दौरा केला. त्यांनी जवळपास प्रत्येक गावामध्ये भेटी दिल्या आणि भुजबळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभूत करायचं हा आपला जुनाच निर्धार नव्याने व्यक्त केला. जरांगे पाटील यांनी दौरा केल्यामुळे ओबीसी समाज पुन्हा एकवटला. नांदगावच्या प्रकरणामुळे किंवा भुजबळांनी कांदे यांच्या विरोधात आपल्या पुतण्याला बंडखोरी करून उमेदवारी करण्यास भाग पाडल्यामुळे म्हणा, कोणत्याही कारणामुळे असो, परंतु वंजारी समाजाच्या मनामध्ये भुजबळांविषयी एक अनादर किंवा भुजबळांना पराभूत करण्याविषयीची एक भावना निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले होते. मात्र जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज पुन्हा एकवटला. येवला मतदारसंघातील सर्व मराठेतर मते कसे आपल्याकडे येतील याविषयी भुजबळांनी शेवटच्या 3 दिवसांमध्ये नियोजन केलं. याशिवाय गेल्या 20 वर्षांमध्ये भुजबळ यांनी येवला विधानसभा मतदारसंघात जो विकास केला आहे आणि भुजबळांचा पराभव झाल्यास हा विकास थांबू शकतो, यामुळे मराठा मतदारांनीही भुजबळांच्या पारड्यात मतं टाकली. याचा परिणाम असा झाला की भुजबळ 26,000 मतांनी विजयी झाले. म्हणजे भुजबळ यांच्या पराभवाचा निर्धार करणारे जरांगे पाटील हेच अखेरच्या टप्प्यामध्ये भुजबळांच्या विजयासाठी धावून आले असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटणार नाही. कारण जरांगे यांनी येवल्याचा दौरा केला नसता तर ओबीसी समाजामध्ये तेवढी एकजूट निर्माण झाली नसती. कारण जरांगे यांनीच गेल्या वर्षभरापासून ओबीसी समाजामध्ये कशी एकजूट होईल याविषयी प्रयत्न केले आहेत. शरद पवार यांनी ओबीसी समाजामध्ये फूट पडावी यासाठी व्यूहनीती रचली होती. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि नाशिक पूर्व या 2 विधानसभा मतदारसंघातून वंजारी समाजाचे उमेदवार दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वंजारी समाज हा तुतारी वाजवणारा माणूस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षासोबत जाईल असा त्यांचा होरा होता. आणि सुरुवातीच्या टप्प्यात येवल्यामध्ये त्यांचं गणित बरोबर बसतही होतं. मात्र जरांगे यांनी येवल्याचा दौरा केला आणि शरद पवार यांच्या नियोजनावर पाणी फिरलं. कारण जरांगे यांची आक्रमक भाषा, तिचा प्रतिकार ओबीसी समाज करू शकत नव्हता. मात्र भुजबळांनी ते काम केलं अशी ओबीसी समाजामध्ये भावना निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भुजबळांचं जे काय व्हायचं ते होईल, पण आपण भुजबळांना मदत केली नाही असं चित्र निर्माण होऊ नये किंवा त्यांच्या पराभवाचा आपल्यावर ठपका बसू नये म्हणून मराठेतर समाज एक झाला आणि त्या एकजुटीनं भुजबळ यांचा विजय सोपा केला. कधी कधी आपला राजकीय विरोधकच आपल्यासाठी कसा फायदेशीर ठरतो याचं हे एक उदाहरण आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.